तुम्हाला माहिती आहे का, एका प्लेगच्या साथीमुळे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची स्थापना झाली आहे। ही गोष्ट आहे 1893 सालची। श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पूर्वीच्या काळातील प्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते। पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर म्हणजेच त्यांची राहायची ती इमारत होती। त्या काळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे ते स्वतः आणि त्यांची पत्नी लक्ष्मीबाई हे दोघेही खचून गेले होते। त्यावेळी त्यांचे गुरु माधवनाथ महाराजांनी दगडूशेठ यांना आधार देत दत्ताची आणि गणपतीची मूर्ती तयार करून त्याची पूजा करायला सांगितली। भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्ज्वल करते, त्याचप्रमाणे ही दोन दैवत तुमचे नाव उज्ज्वल करतील असेही त्यांनी सांगितलं। महाराजांनी सांगितल्याप्रमाणे दगडूशेठ यांनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती आणि गणपती बाप्पाची मातीची मूर्ती बनवून घेतली। या गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली। गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील 11 मारुती मंदिरात ठेवली गेली। 1894 साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली। त्यानंतर 1896 साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली आणि तिचा उत्सव होऊ लागला। दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचं निधन झालं। त्यानंतरही त्या परिसरातील नागरिकांनी गणेशोत्सवाची परंपरा सुरूच ठेवली। त्यानंतर 1967 मध्ये अमृत महोत्सव निमित्त गणपतीची नवीन मूर्ती बनवण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी केला आणि आता आपण जी सध्या मूर्ती आपण पाहतो ती गेल्या 50 वर्षांहून अधिक काळापासून जुनी आहे। आजही पुण्यात गेलेला माणूस दगडूशेठ हलवाई गणपतीला भेट दिल्याशिवाय परत येत नाही। एकेकाळी दुःखातून घडलेली ही परंपरा आज लाखो भाविकांच्या श्रद्धेचं प्रतीक झाली आहे। म्हणूनच म्हणतात ना, भक्ती मागचं दुःख विसरलं जातं पण परंपरा कायम स्मरणात राहते। तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली आहे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग स्टोरीसाठी संवाद सेतूला फॉलो करायला विसरू नका।